गणेशोत्सव अगदी जवळ आलेला आहे. लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी होणार आहे. त्याचबरोबर घरोघरी गणपती बाप्पांचा आवडीचा पदार्थ तो म्हणजे मोदक हा केला जाणार आहे. आज आपण गव्हाच्या पिठाचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत. आपल्या चॅनलवरती मी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक दाखवणार आहे. याआधी आपण तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे करायचे हे बघितलेलं आहे. त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि आज आपण गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहोत. हे मोदक अतिशय मऊ लुसलुशीत होतात, तोंडात टाकल्या टाकल्या विरघळून जातात आणि चवीला इतके भन्नाट लागतात ना. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण गव्हाच्या पिठाचे उकडलेले मोदक करणार आहोत. अतिशय चविष्ट होतात हे मोदक. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरायचं नाहीये, शेअरही करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबही करायचं आहे. चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपण गव्हाचं पीठ मळून घेणार आहोत. यासाठी मी एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेते. 1.5 वाटी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. 2 चमचे तेलही मी याच्यामध्ये टाकणार आहे. तेल आणि मीठ आपण पिठामध्ये चांगलं मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया. पीठ मळताना आपण एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर एकदमच चिकट पीठ होऊन जातं, सैलसर होऊन जातं. म्हणून थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळायचं, म्हणजे ते अगदी मऊ होतं. यामुळे मोदकही छान मऊ लुसलुशीत होतात. आणि तुम्ही बघू शकता पीठ मी अगदी थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मळून घेतलेलं आहे. आपण चपाती करताना जशी कणिक करतो ना तशीच करायची आहे, पण त्याच्यापेक्षा थोडी कमी सैलसर करायची आहे. चपातीला आपण अगदी सैलसर कणिक करतो तशी करायची नाही. तुम्ही बघू शकता कणिक अगदी सॉफ्ट झालेली आहे. खूप सैलसर नाहीये, पण अगदी मऊ अशी ही मी मळून घेतलेली आहे. कणिक मळून झालेली आहे. आता आपण सारण करायला घेऊया. ओल्या खोबऱ्याचं सारण आपण करणार आहोत. त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहे ते बघा. 1 वाटी भरून ओलं खोबरं घेतलेलं आहे. पाऊण वाटी गूळ मी इथे वापरणार आहे. त्याचबरोबर 1.5 चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे. आता सारण बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 1.5 चमचा तूप टाकून घेऊया. तूप वितळल्यानंतर आपण याच्यामध्ये खसखस टाकायची आहे. खसखस आपण थोडा वेळ तुपामध्ये परतून घेऊया. जास्त लाल करायची नाही. मंद सुगंध आला ना की समजायचं खसखसी परतून झालेली आहे. अगदी 2 ते 3 सेकंद आपण खसखस परतलेली आहे. आता मी याच्यामध्ये खोबरं टाकून घेते. खोबरंही आपल्याला जास्त वेळ नाही परतायचं. खोबरं आपण 1.5 ते 2 मिनिटे परतून घेणार आहोत, जेणेकरून खोबरं थोडंसं कोरडं होईल, त्याचबरोबर त्याचा कच्चेपणाही जाईल. दोन मिनिटे हे खोबरं मी परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया. तुम्हाला जर याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील तर तुम्ही खसखस बरोबर ते ड्रायफ्रुट्स तळून घ्या. मी टाकणार नाही याच्यामध्ये. मी फक्त गूळ, खोबरं आणि खसखस याचं सारण तयार करणार आहे. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये विलायची पूड आणि जायफळ सुद्धा टाकणार आहोत, पण सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रुट्स मी वापरणार नाहीये. आता आपण गूळ विरघळेपर्यंत हे सारण परतून घेऊया. 3 ते 4 मिनिटे आपण हे सारण परतून घेणार आहोत. सारण अगदीच ओलसरही नाही ठेवायचं आणि खूप कोरडंही नाही करायचं. म्हणून आपण 3 ते 4 मिनिटे परतून घेऊया, म्हणजे परफेक्ट असं सारण तयार होईल. आणि गूळ अगदी बारीक करून घ्यायचा, म्हणजे तो लगेचच विरघळतो. गुळाचे मोठे मोठे खडे ठेवायचे नाहीत, नाहीतर वितळायला वेळ लागतो. त्यामुळे सारणही आपल्याला खूप वेळ परतावं लागतं आणि सारण कडक होऊन जातं. सारण आता चांगलं कोरडं झालेलं आहे. थंड झाल्यानंतर हे अजून कोरडं होतं. तुम्हाला जर ओलसर वाटत असेल तर तुम्ही आणखी 2 ते 3 मिनिटे परता. मी हे 4 ते 5 मिनिटे परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये विलायची पावडर टाकूया. सर्वात शेवटी मी विलायचीची पावडर टाकते. हाफ टीस्पून विलायची पावडर टाकूया. त्याचबरोबर जायफळही आपण किसून याच्यामध्ये टाकूया. जायफळाची पावडर त्याचबरोबर विलायचीची पावडर आपण सारणामध्ये चांगली मिक्स केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता सारणाला कलरही खूप सुंदर आलेला आहे. त्याचबरोबर
ते अगदी परफेक्ट झालेलं आहे. जास्त कोरडंही झालेलं नाहीये, त्याचबरोबर खूप ओलसरही राहिलेलं नाहीये. अगदी परफेक्ट असं सारण आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि इतका सुंदर खमंग सुगंध येतो आहे ना. आपण जायफळ, त्याचबरोबर विलायची पावडर टाकलेली आहे आणि खसखसही आहे याच्यामध्ये. या तिन्हीचाही अगदी सुंदर असा सुगंध येतो आहे. मस्त चविष्ट असं सारण तयार झालेलं आहे. ते थंड झाल्यानंतर आता आपण मोदक करायला घेणार आहोत. पीठही आपण मळून घेतलेलं आहे, सारणही तयार आहे. चला तर मग मोदक करायला घेऊया. सर्वात आधी मी या पिठाचे गोळे बनवून घेणार आहे. तुम्हाला ज्या आकाराचे मोदक करायचे असतील त्या आकाराचे तुम्ही उंडे करून घ्या. आधी आपण गव्हाच्या पिठाचे उंडेच करून घ्यायचे, म्हणजे मोदक आहे ना अगदी एकसारखे होतात. मोदक पात्रामध्ये जेवढे मोदक बसतील तेवढे उंडे मी आधी करून घेते. लहान साईजचं लिंबू असतं ना तेवढ्या आकाराचा मी उंडा करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता उंडे तयार झालेले आहेत. आता आपण याचे मोदक करायला घेऊया. बाकीचे मोदक मी नंतर करणार आहे. या मोदक पात्रामध्ये एवढेच मोदक बसणार आहेत. मोदक पात्रही मी तयार करून घेतलेलं आहे. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि या ताटामध्ये केळीचं पान ठेवलेलं आहे. केळीच्या पानावरती आपण हे मोदक ठेवून उकडणार आहोत. आता एक उंडा घेतलेला आहे मी आणि त्याला पुरीच्या आकाराने आपण लाटून घेऊया. खूप जाडसरही नाही ठेवायचं आणि पातळही लाटी करायची नाही आपल्याला. लाटी तयार झालेली आहे, त्यात आता मी सारण भरते आहे. सारणही आपण भरपूर भरायचं आहे. मी जास्त लहानही नाही आणि खूप मोठाही नाही, मध्यम आकाराचा मोदक करणार आहे. बऱ्यापैकी मोठा मोदक आहे, त्यामुळे लाटीही मी पुरी एवढी केलेली आहे आणि त्यात सारणही भरपूर भरलेलं आहे. आता आपण कडेने घड्या पाडून घेऊया. 3 बोटांच्या साहाय्याने आपल्याला मोदकाला घड्या पाडायच्या आहेत. पीठ थोडंसं बाहेर ओढायचं आणि त्याला घड्या पाडायच्या आणि सर्व घड्या तयार झाल्यानंतर सर्व घड्या आपण वरच्या बाजूला उचलून घ्यायच्या. खालच्या हातानेही आपल्याला गोल गोल फिरवायचं आहे आणि सगळ्या घड्या वर उचलून घ्यायच्या आहे. आणि तुम्ही बघू शकता मोदक तयार झालेला आहे. अगदी सुंदर असा आकार मोदकाला आलेला आहे. आता 2 हातांच्या मध्ये आपण गोल गोल मोदक फिरूया. त्याचबरोबर पोळपाटावरती टॅपही करूया, म्हणजे मोदक अगदी छान होईल, बसकाही होईल. नाहीतर आपण मोदक पात्रामध्ये मोदक ठेवला ना तो वाकडा तिकडा होतो. म्हणून असा थोडासा टॅप करून घ्यायचा, म्हणजे मोदक हा व्यवस्थित बसतो. आता पहिला मोदक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी सुरेख झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण दुसराही मोदक करूया. मी तुम्हाला दाखवते कडेने घड्या कशा पाडायच्या आहेत ते. आधी आपण उंडा लाटून घ्यायचा. लाटताना पीठ लावलं तरी चालेल किंवा तुम्ही तेलही लावू शकता. आणि गव्हाच्या पिठाचा मोदक करताना आधी सारण भरायचं आणि नंतर घड्या पाडायच्या. तांदळाच्या पिठाचा मोदक करताना आपल्याला आधी घड्या पाडाव्या लागतात आणि नंतर सारण भरावं लागतं. काही काही जणांना जमतं आधी सारण भरून सुद्धा, पण तांदळाचं पीठ खूप नाजूक असतं, म्हणून आपण आधी घड्या पाडतो आणि नंतर त्याच्यामध्ये सारण भरतो. तसं गव्हाच्या पिठाचं नाही, ते खूप लवचिक असतं, त्याच्यामुळे आपण आधी सारण भरू शकतो. मोदक करताना तो फाटत नाही, तुटत नाही. पण तांदळाचं पीठ नाजूक असतं, त्यामुळे आधी सारण भरलं आणि नंतर घड्या पाडताना आहे ना मोदक हा तुटू शकतो. आता बघा गव्हाच्या पिठाचे सगळे मोदक आपण केलेले आहेत. मी तुम्हाला दाखवलेलं आहे घड्याही कशा पाडायच्या आणि मोदक कसा तयार करायचा. आणि अगदी सुंदर आकाराचे हे मोदक आपले तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता सगळे मोदक मी करून घेतलेले आहेत. आता हे ताट आपण मोदक पात्रामध्ये ठेवूया. पाणी मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. याच्यावरती तेल तूप काहीही लावायचं नाही आपल्याला, असेच हे मोदक ठेवायचे आहेत. मोदक पात्रामध्ये मोदक ठेवलेले आहेत. आता आपण झाकण लावूया आणि 10 मिनिटे हे मोदक आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. 10 मिनिटे झालेली आहेत. आता आपण बघूया आणि तुम्ही बघू शकता मोदक किती सुंदर झालेले आहेत. 10 मिनिटांमध्ये ते अगदी छान उकडलेले आहेत. आणि आपण हात लावून चेक करायचं, हाताला चिकट लागलं नाही की समजायचं मोदक हे तयार झालेले आहेत. आता गॅस बंद करूया आणि हे मोदक आपण खाली काढून घेऊया. आणि अतिशय सुरेख आकाराचे त्याचबरोबर चविष्ट असे हे गव्हाच्या पिठाचे मोदक तयार झालेले आहेत. आता हे गरमागरमच खायचे आहेत. थंड झाल्यानंतरच निघतील वगैरे असं काही नाही. तुम्ही बघू शकता अगदी सहज आपल्याला मोदक उचलता आलेला आहे. तो अजिबात खाली चिकटलेला नाहीये. आपण तेल तूप काहीही लावलं नव्हतं तरीही मोदक अगदी छान सुटसुटीत झालेले आहेत. मोदक पात्रातून ते आपण लगेचच काढलेले आहेत. आता हे गरमागरम मोदक आपण साजूक तूप टाकून खायचे आहेत. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की मोदक करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदकही तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्की बघा, त्या पद्धतीने करा. तेही मोदक अगदी सुरेख झालेले आहेत. त्याचबरोबर गव्हाच्या पिठाचे हे मोदकही अतिशय छान झालेले आहेत. हे सुद्धा तुम्ही नक्की बनवा. आणि कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा.
तुम्हाला जर आजची आपली ही गव्हाच्या पिठाच्या मोदकांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा गव्हाच्या पिठाच्या मोदकांची रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. आणि हो, बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा. यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. तर मस्त रेसिपी बरोबर आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.